लाख नोंदी ज्या आहेत त्या सरकारने काढल्याचा दावा केलेला होता। त्याच्या प्रमाणपत्रांचं वाटप जे आहे ते सुरू करावं अशी देखील मागणी त्यांनी या ठिकाणी सरकारकडे केलेली होती। मात्र सरकारकडून काल चर्चेचा पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे। आज दुसरा टप्पा होणार आहे आणि नक्की या चर्चेमधून मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण मागे घेत आहेत की ते तसंच सुरू ठेवत आहेत, काय भूमिका आहे हे देखील आपण जाणून घेऊयात। आपण पाहतोय या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं ऑप्शन जे आहे त्या ठिकाणी तुम्ही गोडी गुलाबीनं आंदोलन हल्ला करणं, दादागिरी करून पोलिसांच्या माध्यमातून मोडीत काढण्यात तुम्हाला राज्याच्या कानाकोपऱ्यात जड जाऊ। राज्यातल्या कोपऱ्या कोपऱ्यातलं आंदोलन 2-4 महिने बंद नाही होणार। माझ्या नादी लागू नका तुम्हाला सांगतो। आणि आपल्या बांधवांना विनंती, कोणी रास्ता रोको करू नका, शांत राहा। आधी सरकारला चूक करू द्या, नंतर बघू। तर आपण शांततेने राहा, अंतर्वलित येऊ नका, ऊन काळजी घ्या। मी लढतो तुमच्या लेकरांसाठी, कोणी रास्ता रोको करू नका। पोरांच्या भावना आहेत, आपल्या जातीला मिळत नाही म्हणून पण त्यांचं पण खरं आहे, परंतु तरी पण माझी विनंती सगळ्यांनी शांत राहा। आपण पाहतो या ठिकाणी गावकऱ्यांकडून औक्षण जे आहे ते केलं जात आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या या उपोषणाला आता प्रत्यक्षात सुरुवात झालेली पाहायला मिळते। गावकऱ्यांकडून औक्षण करत या ठिकाणी या उपोषणाचं स्वागत जे आहे ते गावकऱ्यांनी या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय खरं तर लहान चिमुकल्या आणि काही महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी येऊन औक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या आंदोलनाला पाठिंबा जो आहे तो गावकऱ्यांचा असणार आहे। आपण पाहतो या ठिकाणी महिलांकडून औक्षण जे आहे ते आता केलं जात आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे औक्षण करण्यात येत आहे। लहान मुलांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे। गावातल्या महिला भगिनी ज्या आहेत त्या त्यांचं औक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंत्री विखे पाटील देखील या ठिकाणी येणार आहेत आणि काल ज्या मागण्यांचं पत्र त्यांच्याकडे दिलेलं होतं जरांगे पाटलांनी, त्या संदर्भात नक्की काय ते भूमिका घेत आहेत हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे। जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत। दादा, खरं तर स्वागत होत आहे, औक्षण होत आहे, काय सांगाल? जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी येत आहेत। माझ्या राज्यातल्या करोडो मायमावल्या त्यांच्या लेकरा बाळासाठी जडतो मी। त्यांना ते माया प्रेम आहे तेवढं, आणि मी नशीबवान आहे की मला ते प्रेम लाभलं। करोडो मायमावल्या त्यांच्या लेकरासाठी लढतोय म्हणून माझ्यासाठी वाटेल ते आंदोलन तो भरायला तयार असते। माझं कर्तव्य त्यांच्यासाठी लढणं। दादा, खरं तर तुम्ही रणरणत्या उन्हात उपोषण करणार असं सांगितलं होतं आणि आता प्रत्यक्षात तुम्ही उपोषणाला बसलेले आहात। सरकारशी जी चर्चा होईल ती या ठिकाणी उन्हातच होईल का आता यापुढची? चर्चा कधी पण आंदोलन ठिकाणीच असते। बस 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 मनोज जरांगे पाटील यांना त्रास होतोय। आपण पाहतो या ठिकाणी मनोज जरांगे पाटील रणरणत्या उन्हामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकारने सुद्धा आता या ठिकाणीच त्यांच्याशी चर्चा करावी, उन्हात बसूनच ही चर्चा जी आहे ते होणार असल्याचं या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांकडून स्पष्ट करण्यात आलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामॅन हरीश निगेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, जालना, अंतरवली, सराटी। तर आपण पाहतो या ठिकाणी मनोज जरांगे शेतातच उपोषणाला बसलेले आहेत। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरहून विखे पाटील पुन्हा एकदा जरांगेंची भेट घेण्यासाठी रवाना झालेले आहेत। काल सुद्धा सरकारचं शिष्टमंडळ ज्यामध्ये विखे पाटील आणि प्रसाद लाड होते ते मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेले होते। मात्र आज पुन्हा एकदा विखे पाटील छत्रपती संभाजीनगरहून जरांगेंच्या भेटीसाठी निघालेले आहेत। त्यामुळे आता जरांगेंची समजूत काढण्यात या ठिकाणी विखे पाटील हे आता निघालेले आहेत। तर काल सुद्धा आंदोलन रोखण्यासाठी आणि जरांगे पाटील यांच्याशी खरं तर चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ ज्यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि यासोबतच प्रसाद लाड होते, त्यांनी मनोज जरांगेंशी अंतरवाली सराटी यामध्ये चर्चा केली। मात्र मागण्यांवर ठोस आणि लेखी निर्णय न मिळाल्यामुळे जरांगे पाटील शिष्टमंडळावर संतप्त झाले होते आणि त्यांनी उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं। जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण करणार असं जरांगे पाटील म्हणालेले आहेत। विशेष म्हणजे रणरणत्या उन्हामध्ये ते उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर त्या ठिकाणी तापमान सध्या भरपूर आहे। सकाळचे आता साधारणतः 10:10 झालेले आहेत। जसं जसा वेळ वाढेल तसं तसं तापमान सुद्धा वाढणार आहे। मात्र या भर उन्हात जरांगे पाटील उपोषण करण्यावर मरायला तयार आहे किंवा फडणवीसांच्या गोळ्यांनी मरायला
मी हटायला तयार नाही एक लक्षात घ्या फक्त हल्ल्याचा प्रयोग झाला भूमी सरले सरकारला तो प्रतिगाला पण राज्यातलं आंदोलन कधीच बंद नाही. तुम्हाला रडकुंड येणार आंदोलन थांबवतो तरी थांबणार. पाटील काल काही सकारात्मक पण चेहरा तुमचा दिसला काही गोष्टीवरती तुम्हाला आशा वाटली काल रात्रीपर्यंत आता वाटत नाही का? बघू ना आल्यावर आपण बघू आल्यावर समाधानकारक ड्राफ्ट मिळत असेल त्याला मुदतीची अट असेल तुमच्या ड्राफ्ट काय बघूया सरकारने काय सूचना दिल्या त्या बघूया. ऊन आणि त्याने आता